नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या भागामध्ये आपण मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे पाहत आहोत. त्यामध्ये आपण 8 पॉईंट कालच्या भागामध्ये पाहिले. त्यामध्ये पहिला पॉईंट होता तो म्हणजे निश्चित वारसदार नाही. 1 नंबर. नंबर 2 ऐशाराम व चैनी जीवन. नंबर 3 एकजुटीचा अभाव. नंबर 4 मध्यवर्ती सत्तेवरील अंकुश संपला. आणि नंबर 5 धार्मिक प्रसार युद्धात अफाटाचा खर्च झाला. नंबर 6चा पॉईंट आहे औरंगजेबानंतरचे अयोग्य सम्राट. त्यानंतर नंबर 7 अमीर वर्गात अधपतन झालं. नंबर 8 महत्वाकांक्षी सरदाराचे प्रभुत्व. आता नंबर 9चा पॉईंट आपण अभ्यासत असताना म्हणजे या प्रकरणाला आपण या भागामध्ये जो मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे पाहत असताना आर्थिक बाबीमध्ये कमकुवतपणा मुघलांच्या. तर आर्थिक बाबीमध्ये कमकुवतपणा कशा पद्धतीने निर्माण झाली तर ज्या कालखंडामध्ये मुघलांचं प्रभुत्व सर्वदूर पसरलं होतं, पण त्यानंतरचा कालखंड म्हणजे औरंगजेबाच्या कालखंडामध्ये दक्षिण धोरण, उत्तर धोरण म्हणजे दक्षिणेमध्ये त्यांनी कशा पद्धतीने साम्राज्य विस्तार केला, त्याच पद्धतीने उत्तरेमध्ये सुद्धा साम्राज्य विस्तार केला. अशा परिस्थितीमध्ये युद्ध मोहीम काढल्यानंतर खूप मोठा असा खर्च व्हायचा. आणि हा खर्च म्हणजे मुघल बादशहाच्या तिजोरीला लागणारा एक तिजोरीची रिकामी होण्याचं कारण ठरलं. युद्ध म्हटलं की शस्त्रास्त्र, दारुगोळा, त्याच्यानंतर सैन्य शक्ती, अन्नधान्य, त्याचबरोबर सैन्याचे पगार, त्याचबरोबर अशा सर्व बाबी म्हणजेच आर्थिक संपत्ती पूर्णपणे नष्ट होण्यास प्रारंभ झाला. आणि हेच कारण पुढे मुघल साम्राज्य नष्ट होण्याचे किंवा मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाचं कारण ठरलं, म्हणजे नष्ट होण्याचे कारण ठरलं. औरंगजेबाने दक्षिणेचा सर्व प्रदेश पूर्णपणे जिंकून घेण्यासाठी म्हणून प्रयत्न केला. त्याला शेवटपर्यंत तो प्रदेश जिंकता आला नाही. पण त्याची जी महत्वाकांक्षा होती, ही महत्वाकांक्षा ही आर्थिक बाब म्हणजे मुघल साम्राज्याची जी तिजोरी आहे ती खणखणाट होऊन गेली, म्हणजे पूर्णपणे संपली. औरंगजेबानंतरचे जे शासक आले हे पूर्णपणे सरदार सामंतांच्या ज्या काही महसूल व्यवस्था असतील किंवा अन्य बाबी असतील यांच्यावर अवलंबून राहिले. म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याचं कारण म्हणजे सततच्या युद्ध मोहिमा, यामुळे आर्थिक चणचण किंवा आर्थिक अडचण निर्माण होण्याचे एक कारण ठरलं गेलं. हे नंबर 9चा पॉईंट. नंबर 10चा पॉईंट आहे तो म्हणजे शियापंथीय मुस्लिमावर अत्याचार. औरंगजेब हा सुन्नी पंथीय म्हणून ओळखला जात होता आणि शियापंथीय जे मुसलमान आहेत यांच्या धार्मिक विचार, आचार या बाबीवर त्यांनी सतत विरोध करायला सुरुवात केली. मुस्लिम म्हणल्यानंतर कट्टर भावनेचा अंगीकार करून जे काही इस्लाम धर्माचे पूर्ण तत्व काटेकोरपणे पालन केलं पाहिजे यासाठी म्हणून त्यांनी शियापंथीय मुस्लिमावर अत्याचार करायला सुरुवात केलं किंवा त्यांना योग्य असा त्यांचा बंदोबस्त करून करण्याचं काम सुरुवात केलं. त्यामुळे जे काही अमीर वर्ग किंवा जो काही शियापंथी वर्ग होता हे औरंगजेबाच्या या नीतीला विरोध तर काही प्रमाणात करत होता, पण त्याचाच परिणाम म्हणजे एक मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाचे कारण ठरले. पुढे नंबर 11चा पॉईंट आहे तो म्हणजे मुघल सैन्यातील अधपतन. आता मुघल सैन्यातील अधपतन कशा पद्धतीने होतं, जे मुघल साम्राज्य सैन्यशक्तीवर अवलंबून होतं आणि या सैन्यशक्तीमध्ये तुर्क असतील, मंगोल असतील, अफगाण असतील, हिंदुस्थानी मुसलमान असतील, जाट असतील, रोहिले असतील, राजपूत आणि मराठी हे सर्व काही सैनिक होते. हे सर्व सैनिक आपापल्या पद्धतीने मुघलांचं प्रभुत्व, मुघल साम्राज्य आहे त्याला मदत करण्यास सुरुवात केली होती. पण मुघलांनी जे काही सैन्य व्यवस्था निर्माण केली किंवा मुघलांचे जे सैन्य होतं हे सर्व सैन्य
भाडे तत्वावर होतं किंवा पगारी नोकर होते. एक आत्मीयता म्हणून मुघलांची मोहीम जी निघाली त्या मोहिमेमध्ये पूर्णपणे लढा देण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये या सैनिकांनी केलं नाही. याचं कारण म्हणजे त्यांना फक्त पगारी नोकर दिल्यात आलं होतं. काम ज्या पद्धतीने केलं त्याच्याप्रमाणेच दाम दिला जात होता. त्यामुळे आपल्या मनाप्रमाणे किंवा आपल्या मन इच्छेप्रमाणे काम करण्याची जी महत्वाकांक्षा होती ही सैन्यामध्ये राहिली नाही. एखादे सैनिक जास्त पैसा मिळाला तर दुसऱ्या गटाला किंवा विरोधी बाजूला सुद्धा जाण्यास तत्पर होता. म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये अफाट भ्रष्टाचार आणि त्याचबरोबर स्वतः श्रीमंत होण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी म्हणून एक माध्यम म्हणून सैन्यामध्ये भरती होत होती. आणि अशा प्रकारची सैन्य व्यवस्था म्हणजे मुघलांच्या साम्राज्याच्या ऱ्हासाचं एक कारण ठरलं. हे 11 नंबरचा पॉईंट. नंबर 12चा आहे औरंगजेबाचं दक्षिण धोरण. आता औरंगजेबाचं दक्षिण धोरण कशा पद्धतीनं होतं तर औरंगजेबाने उत्तर भारत पूर्णपणे जिंकून घेतला होता. त्याला दक्षिण भारत जिंकायचा होता. आता दक्षिण भारत जिंकायचं आहे तर दक्षिण भागामध्ये विजापूर असेल, गोवळकोंडा असेल या शह्या पूर्णपणे त्यांनी जिंकून घेतल्या. इसवी सन 1500 जवळपास 1686 ते 1687 मध्ये. मग पुढे मराठ्यांची सत्ता पूर्णपणे जिंकून घ्यायची होती. पण मराठा सत्तेविरुद्ध म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तराधिकारी जे काही छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, त्याच्यानंतर महाराणी ताराबाई यांच्याशी जी सत्ता संघर्ष सुरू झाला, या सर्व सत्ता संघर्षाच्या वेळेस दक्षिण मोहिमेमध्ये अफाट खर्च करावा लागला. मुघलाविरुद्ध जी मराठ्यांनी मोहीम आखली किंवा एक नवीन अभियान महासंग्राम आखला, त्यामध्ये मुघलांचे अतोनात हाल होत गेले. मुघल ज्या ठिकाणी त्यांचा दारुगोळा असेल, शस्त्रास्त्र असतील किंवा अन्य साधन असतील, याच्यावर सतत गनिमी काव्या पद्धतीने मुघलावर मराठ्यांनी हल्ले करायला सुरुवात केली. आणि या दक्षिण मोहिमेमुळे औरंगजेबाचा तर इथं शेवट झालाच, पण औरंगजेबाची जी काही जीवितहानी आणि वित्तहानी जी सैन्याची होती ती पूर्ण झालेली होती. त्याचबरोबर उत्तरेमध्ये जाट विद्रोह, राजपूत अशा त्याच्यानंतर शीख यांनी वेगवेगळ्या भागामध्ये उत्तरेमध्ये विद्रोह करायला सुरुवात केली. म्हणजे ही सर्व बाबींचा विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये जे दक्षिण धोरण औरंगजेबानं आखलं हे मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाचं एक कारण ठरले गेले. हे नंबर 12चा पॉईंट. नंबर 13चं पॉईंट. नंबर 13 पॉईंट होतं तर मुघलांचं विशाल साम्राज्य. आता मुघलांचं हा विशाल साम्राज्य कसं होतं तर भारतातला सर्व प्रदेश मुघलांनी काबीज केला होता. त्यामध्ये उत्तर भारत पूर्णपणे जिंकून घेतला होता. सगळे विद्रोह असतील, बंड असतील पूर्णपणे थोपवले होते, पण शांत केले होते आणि उत्तरेतला सर्व प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतला. आता राहिला तो दक्षिणेतला भाग. तो दक्षिणेतला भागही जिंकण्यासाठी म्हणून त्यांनी भारतामध्ये सर्वदूर आपले युद्ध मोहिमा आखल्या आणि काही प्रमाणात त्याला यश सुद्धा मिळालं. असं हे विशाल साम्राज्य निर्माण झाल्यानंतर विश्वासू माणसाची नेमणूक, सरदार सामंताची कोणत्या व्यक्तीची नेमणूक करावी हा औरंगजेबापुढचा प्रश्न होता. कारण प्रत्येक शासक किंवा प्रत्येक सरदार सामंत औरंगजेबाच्या मृत्यूनंतर एक त्याच्यामध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली आणि स्वतंत्र एक राजवंश, स्वतःचा एक शासन व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी म्हणून ते प्रयत्न करत होते. अशा सर्व बाबीचा विचार करता मुघलांचं जे विशाल साम्राज्य होतं हे विशाल साम्राज्य टिकवून ठेवण्यासाठी औरंगजेबानंतर योग्य असा त्याचा वारसदार राहिला नाही. आणि औरंगजेबानंतर सत्तेची जी काही सत्ता मिळवण्यासाठी म्हणून एक गट निर्माण झाला. वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या भागामध्ये सैन्यशक्ती वाढवून त्यावर नियंत्रण प्रस्थापित करून मुघलांच्या सत्तेअंतर्गत स्वतःची राज्यव्यवस्था निर्माण केली. आणि तीच स्वतंत्र राज्यव्यवस्था म्हणजे पुढचे हे संस्थानिक आहेत, छोटे मोठे जे भारतामध्ये 500 ते 600च्या जवळपास संस्थानिक होते, हे संस्थानिक नावारूपाला आले. हे होतं मुघल साम्राज्याचा विशाल साम्राज्याचं एक कारण ठरलं की
मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाचं. नंबर 14चा पॉईंट आहे तो म्हणजे दळणवळण साधनाचा अभाव. औरंगजेब ज्या ठिकाणी युद्ध मोहीम आखण्यासाठी जात होता त्या भागामध्ये रस्ते नव्हते, महामार्ग चांगल्या पद्धतीचे नव्हते. त्यामुळे या दळणवळण साधनाच्या एका ठिकाणी गेल्यानंतर युद्ध करायला गेलं की दुसऱ्या ठिकाणी दुसरं आक्रमण व्हायचं, त्या ठिकाणी बंड व्हायचा, विद्रोह व्हायचा. अशा प्रकारची बंड विद्रोह झाला तर आपण त्यावर नियंत्रण प्रस्थापित कशा पद्धतीने करावा यावर औरंगजेबाकडे योग्य अशी उपाययोजना नव्हती. म्हणजे जी दळणवळणाची साधने होती, म्हणजे आवक जावक करण्यासाठी जी साधने किंवा रस्ते महामार्ग ही योग्य पद्धतीने नव्हती. घोडेदळ असेल किंवा हत्तीदळ असेल हे काही प्रमाणात त्याचा वापर केला जायचा आणि दळणवळण साधनं हे योग्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने नसल्यामुळे औरंगजेबानंतरचे शासक आणि औरंगजेबा अगोदरच्या शासकांना सुद्धा या दळणवळण साधनाच्यामुळे खूप हालापेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. आणि मुघल सत्तेचा ऱ्हासाचं कारण ठरलं की एखादी मोहीम आखल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष दिल्यानंतर दुसरीकडे वेगळीच विद्रोह बंड व्हायचे. तो बंदोबस्त करू तर तिसऱ्या ठिकाणी अनेक बंड व्हायचा. यामुळे या सर्व साधनाच्या अभावामुळे मुघल साम्राज्य एक ऱ्हासाचं कारण ठरलं. त्याच्यानंतर नंबर 15चा पॉईंट आहे तो म्हणजे परकीयांच्या स्वाऱ्या. भारतामध्ये अहमदशाह अब्दाली यांनी 1739 मध्ये जी स्वारी केली ही मुघलांच्या सत्तेची पूर्णपणे खिळखिळी करून टाकली. अब्दालीने जी परकीयाच्या स्वाऱ्या होऊ लागल्या, अशा परकीयाच्या स्वाऱ्या ही मुघल सत्ता ही पूर्णपणे नष्ट करण्यात झालं. असा एक कालखंड होता की इसवी सन 1526चा कालखंड, त्यामध्ये बाबराच्या युद्ध मोहिमेच्या वेळेस बाबराने जेव्हा मुघल घराण्याची सत्ता स्थापन केली तेव्हा भारतावर आक्रमण करण्याची परकीयांनी ज्या मोहिमा आखल्या होत्या त्या पूर्णपणे रद्द झाल्या आणि ते बाबराच्या सैन्यशक्तीला एक घाबरत होते. पण ती पार्श्वभूमी मुघल साम्राज्य म्हणजे 1707 नंतर औरंगजेबानंतर राहिली नाही. म्हणजेच या परकीयांच्या स्वाऱ्या होऊ लागल्या. इंग्रज असतील किंवा अन्य जे काही युरोपीय व्यापारी हे भारतामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या भागातील शासकांना एकत्र घेऊन व्यापार वाणिज्य यांच्यामध्ये वाढ करायला सुरुवात केली. त्यामुळे या परकीयांच्या स्वाऱ्या ह्या मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाचं कारण ठरलं. नंबर 16चा पॉईंट आहे तो म्हणजे लोकप्रियतेचा अभाव. आता ह्या मुघल साम्राज्याच्या लोकप्रियतेचा अभाव का म्हटलंय तर ज्या शासकांनी जनतेला सोयी सुविधा दिल्या अशा शासकांचीच गणना एक चांगला शासक किंवा त्याच्या सोबत एक कार्य करण्याची तत्परता सामान्य लोकांची असते. पण औरंगजेब हा एक कट्टर मुस्लिम धर्माभिमानी असल्यामुळे त्यांनी हिंदूवर बऱ्याच अत्याचार केले होते. त्याचाच परिणाम म्हणजे त्यांच्या लोकप्रियतेचा अभाव झाला आणि त्याची सत्ता नष्ट झाली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जे शासक आले या शासकावर प्रत्येकाने हवी होऊन किंवा त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी जर कोणता शासक बाहेरचे विदेशी आक्रमण होत असतील तर त्याला कोणी अडवण्यासाठी येत नव्हतं, कोणी मदत करण्यासाठी येत नव्हतं. हे कारण काय ठरलं तर मुघल साम्राज्य हे भारतातील जे इस्लाम सोडून अन्य धर्मासाठी एक विरोधाची पार्श्वभूमी निर्माण झाली आणि ह्याच्यामध्येच लोकप्रियतेच्या अभावामुळे त्या कारणामुळे मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाचं एक कारण ठरलं. त्याच्यानंतर शेवटचं एक 17वा कारण तो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा उत्कर्ष. इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली. भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी जहागीरच्या काळात, शहाजहानच्या काळात व्यापारी सनदा मिळवून घेतल्या. पण हेच इंग्रज पुढे बंगाल असेल, मद्रास असेल, मुंबई असेल, सुरत असेल, कालिकत असेल या ठिकाणी वखारी स्थापन करायला सुरुवात केली. अनेक सत्तासंघर्ष, बरेच शासकांशी सत्तासंघर्ष केला, त्या ठिकाणची सत्ता मिळवून घेण्याचा प्रयत्न केला. अशा सर्व परिस्थितीमुळे ज्या ईस्ट इंडिया कंपनीने आपली व्यापारी म्हणून भारतात आले होते पण पुन्हा ते मुघल बादशहालाच एक कठपुतळीचा शासक म्हणून बदलवण्याचं काम केलं.
आणि त्याचाच परिणाम म्हणजे 1857च्या उठावाच्या वेळेस, त्याच्या अगोदर उठावा होण्या अगोदर जे मुघल बादशाह होते नामधारी बनले होते आणि ब्रिटिशांनी त्यांना पेन्शन देण्याचं काम केलं होतं. म्हणजेच या ईस्ट इंडिया कंपनीचा उत्कर्ष व्हायला लागला आणि व्यापार आणि वाणिज्याच्या माध्यमातून व्यापार करून त्यांनी मुघलांचे जे काही राज्य होतं ते पूर्णपणे मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. हे आत्तापर्यंतचा आपण जो भाग बघितला तो होता मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे. मी तुम्हाला पॉईंट भरपूर सांगितले, त्या पॉईंटमध्ये विश्लेषण सुद्धा सांगितलं, पण एवढे पॉईंट सांगण्याचा उद्देश म्हणजे मुघल साम्राज्य ऱ्हास होण्याचे असे असंख्य कारण आहेत. ही कारणच मुघल साम्राज्य जे 1526 मध्ये स्थापन झालं ते 1707 औरंगजेबाच्या मृत्यूनंतर खिळखिळं बनलं. पूर्णपणे मुघल साम्राज्य नष्ट झालं नाही 1707 नंतर, तर थोड्या थोड्याफार प्रमाणात विदेशी स्वाऱ्या व्हायला लागल्या, ईस्ट इंडिया कंपनीचा उत्कर्ष वाढायला लागला. बंगाल असेल, मद्रास असेल, महाराष्ट्र, मुंबई असेल, अशा विविध प्रांतात भागामध्ये वेगवेगळे शासक आपापली सत्ता प्रस्थापित करू लागले आणि त्यामुळे मुघल साम्राज्याचं जी काही एक पारंपरिक राजसत्ता होती ही फक्त नामधारी बनली. आणि ज्या ठिकाणचे सरदार सामंत ज्यांना मुघल साम्राज्याच्या बादशाहाने नेमलं होतं तो शासक त्या ठिकाणचा सत्ताकर्ता बनला. काही प्रमाणात कर किंवा खंडणी त्या ठिकाणी दरवर्षी मुघल सम्राटाला द्यायचा आणि बाकीचा सर्व राज्यकारभार त्या ठिकाणचा स्वतः संस्थानिक पाहायला सुरुवात केली. ही बाब म्हणजे मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाची एक पहिली पायरी होती. आणि मुघल साम्राज्य पुन्हा शेवटी तर कोणतेही संस्थानिक किंवा राजे हे मुघल बादशाला मानायला सुद्धा तयार नव्हते. म्हणजे मुघल सत्तेचा ऱ्हास होण्याचं हे आत्तापर्यंत पहिले कारण आहे. तर आजचा भाग म्हणजेच आपलं प्रकरण घटक क्रमांक 4 जे शहाजहान आणि औरंगजेब हे घटक होतं, त्यामधला ई नंबरचा पॉईंट म्हणजेच मुघल साम्राज्याचा ऱ्हास हा पूर्णपणे संपलेला आहे. तर आजच्या भागामध्ये आपण जो आपला पेपर आहे BA द्वितीय वर्ष सेमिस्टर 3 पेपर 6 भारताचा इतिहास इसवी सन 1526 ते 1707 यामधल्या 4 घटकाची माहिती पूर्णपणे आपण अभ्यासली आहे. तर या पूर्ण भाग म्हणजेच सेमिस्टर 3 पेपर 6 हा पूर्णपणे संपलेला आहे.